पुन्हा मांडी घाल. आडवा ब्लॉक कोण घेस बाबे. आईची ओटी. चिकूला दाखवायला नाही. साईडला फुलं फुलं काढायचे. आता फुलंच काढूया. आता काय करायचं. इथे फुलं काढायची. इथे अशी इथे इथे वगैरे. काढ की जरा तू. पकड बाबू पकड रे. मी काढणार आहे फुलं. पकड ना. नीट पकडायचं नीट. लिपीला आपण आकार घेऊन जाऊया. त्यामध्ये ए दुसरं घे ना साईडला आणि फुलं असे काढ फुलं. साईडला नाही काढायची. हा आतमध्ये बोलते इथे इथे. आतमध्ये कशी इथे हात ठेवायला पण लागतं. बघा आता मी मॅगी खातो आहे. हे बघा हे ढुम्माची मॅगी ढुम्मा. आणि हे बघा ही माझी माझी मॅगी. कार्तिकची मॅगी बनवतात. खा तू खा. मॅगी पार्टी. ही कार्तिकची. हे कार्तिक बघा. हा कार्तिक खूप क्यूट आहे ना. खूप क्यूट आहे आमचा बाय. हा हा चिक्या. पण चिक्याला मॅगी ना. चिक्याला मॅगी नाही आवडत. ती मॅगी खात नाही. गाईस बघा त्या पोलिसला मार. मला भूक लागली तुला. सो टेस्टी मॅगी मी बनवले. तीन जण जीवन चिकू आणि एक जण. हा भाई साहब किती मोठा पीस होता. हा भाई. नमस्कार रामराम मंडळी. तर सांगा तुम्ही आता आमच्या व्लॉग मध्ये काय चाललं आहे. आजच्या ब्लॉग आजच्या व्लॉग मध्ये बघा. गेस करा. गेस करा लवकर. आणि गेस करण्यासारखं काय राहिलंच नाही. तसं लिहिलंय सगळं. आईची ओटी. आज आम्ही आईची हे आत्तीची आईची ओटी बनणार आहे. जसं की माझी आजीची. हे बघा ह्यांची. दिदू तसं करण्यापेक्षा पागल येडे. कट कर. तयारी चालू आहे. तयारी. आणि माझी तर लय चालू आहे. आईची ओटी. ओके सो बी ते गाईस तुम्हाला दाखवतोय. थांबा गाईस दाखवतो. 3 2 1 Wow, so elegant, just looking like a wow. So beautiful, so elegant, just looking like a wow. हाँ चला हाँ साईडने टाकी थोडं काय आता मी बसल्यावर तू दिसत नाही. साईडला टाक ना. पाटातली घ्या तू. केस बघ केस. लय पाठ माग सारणार तुला बसायला कसे बसायला येते मागत असं भीतीला टिकून बसायला. पाय खाली करायला लागतात ना. त्याला एक ताट तांब्या.
मला साडी घेतली का जरा ती वर झालं बघा आईची ओटी लिहिलेली हा करा तेवढं असं मी बसल्यावर दिसते ना. असं मस्त मस्त काय जास्त असं डेकोरेशन नाही फळं पाहिजे होते अजून गाय तर तुम्ही ज्याची वेट करता का ज्याचा वेट करता इथे ना आता मग आईचे पाय वगैरे धुवून घेतले आणि हा ब्लॉग टाकायला खूपच लेट झाला मला आणि अपलोड कधी होईल हा पण सांगता येत नाही कारण घरामध्ये खूप सारं असं काम वगैरे होतं त्याच्यामुळे मग ह्या ब्लॉग टाकायला वेळ झाला आईचे पाय धुवून घेतले आणि आता तुम्ही म्हणत असाल आईच्या पायामध्ये जोडवी नाही तर आईची जोडवी करायला टाकली होती कारण तिला थोडंसं लेट झालं होतं गळायला टाकायला त्यामुळे आईच्या पायामध्ये जोडवी नाही आहे पाय धुवून घेतले हळदी कुंकू लावून घेतलं म्हणजेच त्या आता लावत होती आणि ओटी भरण्याची तर असं डेकोरेशन वगैरे जास्तीचं काहीच केलं नव्हतं करून बसतंच थोडंसं डेकोरेशन वगैरे केलं होतं तेवढंच नॉर्मली असावं म्हटलं नेहमीच ओटी भरण्यासाठी आई आली होती पण थोडंफार करावं म्हटलं आपलं जे घरी आहे उपलब्ध साहित्यामध्ये मग असं करून घेतलं आईला जास्त बसता वगैरे येत नव्हतं मग खाली ठेवलेला पाट वगैरे काढला आणि पाया वगैरे पडले मग आईचे तिची ओटीची साडी तुम्हाला कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये सांगा तर तुम्ही अधिक मासामध्ये आईची ओटी भरली का मला कमेंटमध्ये सांगा आणि ब्लॉग पण आवडला असेल तर सांगा या आधीचे तुम्ही ब्लॉग बघितले असतील ना तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा नसतील बघितले तर बघा तुम्ही ब्लॉग छान असे फॅमिली ब्लॉग आवडतात आता मला माहिती आहे खूप दिवस झाले ब्लॉग चाललेला नाही कारण टाईमच भेटत नाही तेवढा इतका मग हे अशी आईची ओटी घेतली साडी वगैरे दिली आता फोटो काढायचे होते त्यासाठी फोटोला लिहिले होते फोटो दिले होते पण इकडून काय त्यांना अंधार पडत होता आणि कोणी सांगितलंच नव्हतं की या ब्लॉगमध्ये फक्त असं स्टँडला मोबाईल लावून ठेवलं होतं बघण्यासाठी व्हिडिओ शूट करण्यासाठी तर ते असं काही व्हिडिओ शूट झाला आणि फोटो काढायला दुसरा मोबाईल होता त्या मोबाईलमध्ये गरम खूप होत होतं आरती जात होतं म्हणून आहे ना दिवा जातो फॅन बंद फोटो पण निघतो होतं फोटो पण काय व्यवस्थित फोटो आले व्यवस्थित पण व्हिडिओमध्येच थोडासा चेहरा बिरा चांगला नाही वाटला किंवा सगळं अंधारच पडत होतं पडदा वगैरे लावून घेतला होता त्याचं कारण आहे की ब्लर असं चेहऱ्यावरती येतं इफेक्ट होतं त्याच्यामुळे मी सेटिंग करून दिली आणि मग थोडेसे फोटो काढले आणि अशी ओटी भरून घेतली बघा तुम्ही आईची ओटी भरली की नाही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू इथे फोटो काढण्यासाठी खूप वेळ असं धरूनच ठेवला होता ते सगळं तसंच शूट झालं ना ते एडिटिंग करताना कट करावं म्हटलं पण ते पूर्ण सगळं असं होतं म्हटलं जाऊ दे जे आहे ते आहे नॅचरल ठेवलं होतं तसंच तर तुम्हाला खूप म्हणजे खूप लेट झालं मला ओटी भरण्यासाठी आईची कारण आई गावाला होती मग आई आल्यानंतर हे केलं आता आरती करून घ्यायची आणि पाया पडून घेत होते आईचे आणि पाया पडताना असे फोटो काढत होते की पूर्ण किती वेळ मी पायाच पडत होते कमीत कमी 4-5 मिनटं मी पायाच पडत होते असा फोटो काढायचा हा फोटो काढायचा असं म्हणून जोडायला होतं पूर्णपणे आई पण म्हणते ते असं नाही का अजून फोटो काढायचे आहेत आशीर्वाद दिलेले वगैरे असं सगळं तर माझा जो भावाचा मुलगा होता ना तो फोटो काढत होता व्हिडिओ काढत होता तो व्हिडिओ काढायला त्याला आवडत नव्हतं तर मग तो काय करत होता की स्टँडवरती लावला होता आणि फोटो पण काढत होता आणि छान असं त्याने फोटो काढले आणि व्हिडिओसुद्धा त्याने थोडं शूट केला जे पण आधीचे छोटे क्लिप आहेत ना ते त्यानेच शूट केलं होतं तर तो बोलत होता की आरती मी तुला मदत करतो आणि त्याला थोडं आवडतं मध्ये असं व्हिडिओ वगैरे हे करण्यासाठी आता परत असे फोटो काढायचे म्हणून आई बोलली आणि मग परत आमची आणि माझ्या जावेची पण ओटी भरली आता ही माझी छोटीवाली जाव आहे तुम्ही बघत असाल इकडे आई ती येतेच होती म्हणून आम्ही तिची पण ओटी कुंकू आणता ही माझी मुलगी तिची ओटी भरते तिला सांगत होतो की आम्ही असं भरायचं म्हणून वगैरे तर ती कसं तिने सुद्धा खूप छान चांगलं दिसते नॅचरल मुली आहे ना खरंच खूप लवकर मोठ्या होतात असं वाटत नाही आपल्याला असं वाटतं कालपर्यंत आपल्यासोबत खेळणारी आज अचानक असं करते खूप छान सर्वच मुली करतात आपली पण जेव्हा मुलगी मग तिच्या माझी अशी ओटी भरली तिने आम्ही घरचं घरीच केलं होतं जास्तीचं काही तसं बसलं नव्हतं ती पण पाया वगैरे पडली आणि त्यानंतर माझी ओटी भरली माझी पण ओटी
त्याच ह्याच्यामध्ये भरली, जसं की मी तिची भरली तिला सांगत होती. तर ओटी भरून घेतली अशी. तिला सांग फळं वगैरे पण आणली नव्हती आम्ही जास्त, जे काही होते ते घरची मिठाई वगैरे घेतली होती तेच हे केलं होतं, जास्त काय असं नव्हतं. तिने माझ्याने भरली. तर तुमची ओटी भरली का कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्ही कशी ओटी भरली, कसं सेलिब्रेट केलं अधिक मास, आणि मग आईने जोडवी केली की आहोने केली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. जोडवी करणं खरंच खूप पण हे सगळं ठीक आहे धोंड्या महिन्याचं, पण ज्यांच्याकडे म्हणजे की नसतात ना, जे मध्ये लोक आहेत त्यांना खूप त्या धोंड्या महिन्याच्या इष्टावरती आहे ना, प्रत्येक बघील तिकडे हे व्हिडिओ आणि हे ते, पण गरिबांचे काय हाल होत असतील ना ते त्यांना आपल्याला आपण काय झालं तर थोडं करतो. तिची छोटी मुलगी होती, ती माझ्या मुलाची मुलगी होती, ती सुद्धा मग फोटोमध्ये घेतली आणि दोघींनी तिला पाया पडलं आणि आई तिला म्हणली व्यवस्थित पाया पड म्हणून मी तिला जवळ घेतली. मला खूप छान वाटत होतं की माझं लहान लेकरू इतकं मोठं झालं आणि असं करते. आणि ही होती दिराची मुलगी, तुम्ही व्हिडिओमध्ये वगैरे बघितली असेल तिला, छोटे क्यूट असे. त्यानंतर आम्ही फोटो काढले आणि छान असे फोटो काढले असं नाही, म्हणजे थोडंसं ते व्हिडिओ आल्यामध्येच त्याला फोटोसाठी देतो आम्ही, व्हिडिओ आला समजलंच नव्हतं की काय हे करत होतो त्याच्यामुळे. तर हा पूर्ण आणि काही आम्ही फोटो वगैरे काढलेले आहेत थंबनेल करण्यासाठी, ते पण तुम्ही बघा. आणि तुम्हाला कोणता फोटो आवडता तो कमेंटमध्ये सांगा, आणि पूर्ण ब्लॉग कसा वाटला तो सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ही माझी आई आहे आणि आम्ही काही थोडेसे फोटो काढले होते. ही माझी जाव आहे, तुम्ही आताच बघितलं, आणि असे आम्ही काढले. हे आहेत माझी मुलगी आणि आई, मस्त त्यांनी पण फोटो काढले. मस्त छान असे फोटो वगैरे आम्ही घेतले आणि मग मस्त असे हे करून घेतलं. हे तर फोटोज खूप सारे काढले होते, फोटो छान आले होते, पण जो ब्लॉग होता ना त्याला अंधार पडला होता, जो आम्ही स्टँडवरती लावला होता ना, तर मग तसंच ते शूट होत गेलं ना, आम्ही परत हेच नाही केलं त्याच्यामुळे. तर तुमचा अधिक मास कसा गेला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ सॉरी त्यासाठी जी मी रील बनवली होती ना ती डबल पडल्या, चुकून झालेलं असं माझ्याकडनं. तर ठीक आहे, चला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.